ओम सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। तर आज आहे नवरात्रातली 7वी माळ, आज 7वा दिवस आणि आमची देवाची पूजा आरती झालेली आहे आणि ही आपली अखंड ज्योत पण चालू आहे। आणि ज्याला धान म्हणतात, हे धान बघा आपलं किती सुंदर असं उगवलं आहे की आपला घट आहे ना कलशच झाकून गेला, इतकं सुंदर असं धान उगवलंय। आणि समोर अशी छान आपण फुलांची रांगोळी केली आहे। तर तुमचं पण कसं आहे ना का, सर्व घट कसा मांडलाय तुम्ही, तुमच्या इथे पण कसं धान उगवले काय ते पण आम्हाला कमेंट करून सांगा, दाखवा। आणि आज मुलांची फरमाईश होती त्यामुळे आज घरात बनवतो आहे साबुदाणा वडा, तर तुम्हाला ते पण दाखवतो की साबुदाणा वडा बनवायचं काम चाललंय ते। हे बघा, हे साबुदाणा वडा करण्यासाठी ताईंनी पीठ बनवून ठेवलंय। इकडे तेलाची कढई ठेवली, कारण की आपले उपवास असले ना, म्हणजे मुलांचं म्हणणं असतं की आमच्यासाठी काय मग स्पेशल, तुमच्या उपवासाचंच आम्हाला खायचं आहे। आणि हे बघा बरोबर शेंगदाण्याची नाही का चटणी आपले साबुदाणा वड्यासाठी बनवल्या, पातळ रस्सा शेंगदाण्याचा होते। मग म्हटलं चला आज त्यांना पण स्वयंपाकाला सुट्टी, आज साबुदाणा वड्याचाच बेत ठेवू असं। आणि बाहेर इतका पाऊस चालू आहे, रात्रीपासून खूप जास्त जोरात प्रमाणात पाऊस चालू आहे, ते पण दाखवते मी तुम्हाला। हे बघा बाहेर आपल्याकडे खूपच मुसळधार पाऊस चालू आहे, त्याच्यामुळे बाहेर जायला तर काही चान्स नाही आहे। आणि हा नेहमीप्रमाणे आपल्या इथे गॅलरीत लावलेले सगळे झाडं, आणि आम्ही तुळशीला पण थोडासा छोटासा घर बसवला होता, सगळेजण बोलले की तुळशीला पण घर बसवा म्हणून। आणि तिथे धान पण खूप सुंदर उगवलं होतं, पण आमच्या गॅलरीत रात्रीचे बहुतेक कोणतरी मामा आले ना, तर त्यांनी ते धान असं नाही का हे करून खाल्लं बहुतेक। तर चला बघा, असं सुंदर असं चाललंय आज।